गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मिस्टरची बोलते ऑर्डर टोटल तारीख चालू आहे ना, माझी तारीख पडली ना, 3 महिन्याची तारीख पडली ना, कशाला मला गरीबाला त्रास देता? किती आली माझं गालं का तुम्ही कोणची परमिशन गालं का तोडता? माझ्या गांगाने केलं तुम्हाला डबले तोडले ना तुम्ही, माझं गालं का तोडता? गालं माझं गालं नाही वरून कुठून पैसे ना, मग मला मारून टाका ना वरून पैसे तर वरून पैसे कोर्टाची ऑर्डर नाही, काही नाही, लोकांचे हाल चालू आहेत. जिंदगी इथं बसायची चालू कर.
कल्याणपूर्वमधील आडिवली ढोकली येथील ओमसाई कॉलनीजवळ जोशी यांच्या कुटुंबियांनी उभारलेल्या हॉटेल व गाळ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं कारवाई केली. आय वॉर्डचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डिसेंबर 2025 मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतर ही बांधकाम न काढल्यानं पुन्हा नोटीस देण्यात आली होती. बुधवारी आय वॉर्डच्या अतिक्रमण पथकाने 2 जेसीबीच्या सहाय्याने समर्थ फॅमिली रेस्टॉरंटसह एकूण 6 पत्र्याचे व 2 पक्के गाळे जमीनदोस्त केले. संभाव्य विरोध लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत कारवाई पार पडली. जवळ हा 7वा गाळा आहे. 6 गाळे तोडले, एकूण 7 गाळे होते. आणि बघा, महानगरपालिका नियमानुसार बरोबर आहे, एक 3 महिन्यापासून जेव्हा आपण सध्याची कारवाई चालू आहे आणि इलिगल आहे, सर्व अतिक्रमण आहे, सर्व हटवायची होती. वारंवार समोरच्या काही लोकांमुळे आम्हाला तक्रार येत आहेत आणि तक्रारी अनुषंगाने आम्ही त्यांना 260 अन्वय नोटीस देऊन त्यांची कागदपत्र आम्ही मागवली होती. पण कोणतीही त्यांनी कागदपत्रे अधिकृतता दर्शवणारी कोणती कागदपत्रे सादर केली नाहीत. म्हणून महानगरपालिकेच्या नियमानुसार 478 त्यांनी अनाधी बांधकाम घोषित केलं आणि त्यांना दिसत सांगितलं की तुम्ही स्वतः काढा, तरी देखील ते काढायला तयार नव्हते. त्यांना परत आम्ही एक नोटीस दिली की बाबा निदान तुम्ही काढा, तुमचं नुकसान होऊ नये. तरी देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही. आणि म्हणून आज नियमानुसार आता आमचे जे सहाय्यक आयुक्त होते चंद्रकांत जगताप साहेब, त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. आज ते कारवाई त्यांनी नियोजित केली होती कारवाई. त्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि आमच्या मनपाचे पोलीस यांना सर्वांना रिसर पत्र दिलं होतं आम्ही. त्या अनुषंगाने सर्व पोलीस पण आमच्याबरोबर आहेतच. आणि चंद्रकांत जगताप साहेब यांची तब्येत बरी नसल्याकारणाने ते आज अनुपस्थित आहेत. आणि म्हणून मी माननीय उपायुक्त महोदय आणि आयुक्त महोदय यांच्या कानावरती घातलं होतं की मी प्रभाचा अधीक्षक आहे. तरी देखील ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही कारवाई करू शकता. तर त्यांच्या आदेशाने मी आज इथे कारवाई सर्व केलेली आहे. या प्रकरणाचा काही न्यायालयामध्ये तिढा वगैरे बाकी आहे का? आम्ही वकिलांना बोललो, न्यायालयीन चालू, पण कुठल्याही प्रकारचे मनाई आदेश नाही. त्याच्यामुळे कारवाईला कुठला अर्थ येत नाही आम्हाला. एरिया कोणता आहे आणि किती जागा आहे? हे आडिवली ढोकलीचं एरिया आहे, सुरुवात आहे. किती एकर जागा आहे? ते जागेजवळ मला काय माहिती नाही. आमच्यामध्ये गाळ्याचा संबंध आहे. त्याच्यामुळे जे 7 गाळे होते, वाणिज्य गाळे सगळे वापर होता, त्यामुळे आम्ही ते निष्कासित केलेले. कुठल्याही प्रकारचे रहिवास वगैरे नाही. कारवाई दरम्यान रूपा जोशी यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांनी ही कारवाई नवीन गवळी यांच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप केला. अन्याय बोले, अरे एकनाथ दादा तू का असा करतो माझ्यावर? अन्याय किती लचकन झाले. आज 40 वर्षापासून मी जागा सांभाळली. कोर्टात केस चालू माझी, कोर्टात केस चालू माझी. आणि 3 महिन्याची तारीख दिली ना मला कोर्टाने. आम्हाला ऑर्डर दिले नाही ना, अजून कोर्टाने तारीख दिली. ऑर्डर पिण्याने तोडाची दिली नाही. आई माझ्यावर अन्याय करतात, माझ्यावर दबाव मध्ये अन्याय करतात. तो दीपक चोडीवाला आणि त्याची साथीदार, मी कोणतं नाव ना माझ्या पोऱ्याचा घेऊ शकतो, त्याच्यावर दीपक चोडीवाला आहे. नवीन गावलीची पोरं आहेत, नवीन गावलीची बी पोरं आहेत. दीपक चोडीवाला, राजेंद्र चौधरी कुमार, सतीश कुमार आज मला उद्ध्वस्त केली. आज मला न्याय नाही आहे का? मला न्यायाचा इस्पटच करताना अपमान करतात. करिश्मा कमिशनरने ऑर्डर दिली का? कमिशनरने ऑर्डर दिली का? कोर्टाच्या पुढे आहेत का दादा तुम्ही? कोर्टाच्या पुढे आहेत का? का माझ्या कोर्टाचा अपमान करता तुम्ही? मला तारीख दिली ना 3 महिन्याची. जमीन 7.5 एकर आहे. यावेळी सगळं माझं पेपर 1 रात्री फिरवलं भाऊ. 7.5 एकर कोर्टात केस मॅटर चालू आहे. यावेळी माझं सगळं जेवढी जमीन होती ना, आता ही तारीख बघा किती आहे कोर्टाची तारीख बघा, ऑनलाईन बघा तुम्ही. आहे ना तारीख, आहे ना तारीख. मी कोर्टाच्या पुढे गेलो का? का माझ्यावर गरीबावर अन्याय केला यो? मी कोणाकडे न्याय मागायचा? कोर्टाकडेच मागीन ना मी न्याय. मग मला का नाही न्याय देत? कुठलाच कोर्ट का नाही न्याय देत? आता नुकसान माझी भरपूर झाली ना आता. मला गिनतीमध्ये नाही भरून कधी येणारी नुकसान माझी. मी कोणला सांगू का? मी कोणला सांगू? माझा नवरा मेंटल, माझ्या नंदा गरीब आहे, शेतकरी. एक मी आहे, ती मीच सर्व बघताव. माझा पोऱ्या एक ना मी एक. माझा नवरा मेंटल. एवढ्या वर्षापासून जागेमध्ये आम्ही एवढ्या वर्षापासून कष्ट केले. अख्खा दबाव मध्ये काम करताना, अख्खा दबाव मध्ये मी लोकशाहीला बी मानत नाही लोक. मी कोणच्यावर न्याय मागायचा? मी कोर्टाचा बी अपमान करताना लोक. मग मी जाऊ कुठं? मी जाऊ कुठं? एक तर मला मारून टाका, मग तुम्हाला सगळीच माझी जमीन घ्या. का तर मी शेतकरी उद्ध्वस्त होते. मला वैताग केला. 20 वर्ष कोर्ट कचेरी करता, 20 वर्ष हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने माझीकडनं ऑर्डर दिली.
आज कालच्या कोर्टाने ऑर्डर माझी का हायकोर्टाने ठाणे कोर्टाने सुप्रीम हायकोर्टाची ऑर्डर सगळं दबाव पॉवर यूज करतात ना माझ्यावर अन्याय करतात. मी कोणला न्याय मागायचा. मी न्याय दैवताच्याच रांग जाईन ना कोर्टामध्ये जाईन ना तर कोर्टात बी मला न्याय नाही भेटत. कोर्टाला बी मानत नाही लोक. कोर्टाला बी मानत नाही. मला उद्ध्वस्त केली रे बाबू. बोलताना आयुक्ताची आहेत. माझं नाव रूपा पंढरीनाथ जोशी राहणार आडवली ढोकली तालुका अंबरनाथ. मी अजून काय करू. मला नाही चालवत. मला सण नाही. परमिशन घेऊन चाली बनल्या टॅक्स पावती भरतो न गरम पंचायतला बी टॅक्स पावती भरली. गरम KDMC ला बी टॅक्स पावती भरतो. सगळं क्लिअर असून बी त्यावेळी माझ्यावर अन्याय केला एवढा मोठा. न्याय द्या मला. न्याय द्या. न्याय द्यावं न्याय द्या नाही तर मला मारून टाका. मला आता मी थकलो. सरकार खालीच दबावशाही मध्ये सगळं काम करताना मी कोणाकडे न्याय मागू का. मी कोणाकडे 20 वर्ष झाली मी न्याय मागून. सुप्रीम हायकोर्टाने पण ऑर्डर आपल्या बाजूने दिलेली आहे. सुप्रीम हायकोर्टाने पण ऑर्डर दिली माझ्या बाजूने. नवनाथ बर्वे यांनी संबंधित भूखंड 1992 मध्ये गवळी कुटुंबाने खरेदी केल्याचं सांगत ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.